नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 मे 2026 साठी चालू घडामोडींच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक, दारूबंदी तसेच इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, कामगार दिन भारतात सर्वप्रथम कोणत्या वर्षी आणि कोठे साजरा करण्यात आला? आता या ठिकाणी पाहायचंय, भारतामध्ये कामगार दिन आहे तो सर्वात पहिल्यांदा चेन्नई या ठिकाणी 1 मे 1923 रोजी साजरा करण्यात आला होता। कधी? 1 मे 1923, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, 1923 ला चेन्नईमध्ये पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्यात आला होता। आता हा कोणी केला होता? तर लेबर किसान पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे नेते कॉम्रेड सिंगारवेलू चेट्टियार यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या समोरच हा दिवस साजरा केला होता। ठीक आहे। कोणती कोणती महत्त्वाची माहिती आपण पाहिली तर सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये कामगार दिन आहे तो चेन्नईमध्ये मद्रास उच्च न्यायालयासमोर साजरा करण्यात आला। वर्ष होतं 1923, तारीख होती 1 मे 1923 आणि कोणी साजरा केला तर लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान या पक्षाचे नेते कॉम्रेड सिंगारवेलू चेट्टियार यांनी। पुढे पहा, दुसरा प्रश्न आहे, कामगार दिनाची लेबर डेची सुरुवात 1886 मध्ये अमेरिकेतील कोणत्या शहरात झालेल्या आंदोलनापासून झाली? आता या ठिकाणी पहा, 1 मे 1886 रोजी अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी एक कामगार आंदोलन झालं होतं आणि मित्रांनो त्यामुळेच दरवर्षी 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिवस किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, शिकागो। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3, कामगार दिनाची सुरुवातीची मुख्य माहिती काय होती? आता या ठिकाणी 1886 ला झालेल्या या आंदोलनामध्ये मूळ मागणी अशी होती की 8 तास काम, 8 तास आराम आणि 8 तास मनोरंजन। म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? कामगार दिनाची सुरुवातीची मागणी होती 8 तास काम, म्हणजे पर्याय सी। कोणत्या 3 मागण्या होत्या? 8 तास काम, 8 तास मनोरंजन आणि 8 तास विश्रांती। प्रश्न क्रमांक 4, 1 मे 2026 च्या जागतिक कामगार दिनाची अधिकृत थीम काय आहे? या ठिकाणी पहा, 2026 च्या जागतिक कामगार दिनाची थीम ऑप्शन बी, एन्श्युरिंग अ हेल्दी सायकोसोशियल वर्किंग एन्व्हायरमेंट, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, अमेरिकेतील हे मार्केट प्रकरण खालीलपैकी कोणत्या दिवसाशी संबंधित आहे? आता या ठिकाणी पहा, अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी हे मार्केट आहे, हे मार्केट आहे या ठिकाणी 4 मे 1886 ला कामगारांची सभा भरली होती आणि ही सभा शांततापूर्ण होती, तरी देखील पोलिसांकडून याच्यावर गोळीबार केला गेला आणि या ठिकाणी बॉम्बस्फोट देखील झाला आणि याच्यामध्ये अनेक कामगारांनी पोलीस मारले गेले होते। आणि मित्रांनो याच्या स्मरणार्थच या ठिकाणी 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। पुढे 1 मे 2026 रोजी महाराष्ट्राचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960। आता प्रश्न येतो की संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कधी करण्यात आली होती? तर तारीख हीच आहे, 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली होती आणि 2026 मध्ये याला 67 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी। 1960 ला पहिला स्थापना दिवस आणि 2026 ला 67वा स्थापना दिवस आपण साजरा करत आहोत। पुढे प्रश्न क्रमांक 7, द क्युरियस अँड द क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्टरीज हे लष्करी रहस्यांचा उलगडा करणारे पुस्तक कोणी लिहिले आहे? मित्रांनो भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी द क्युरियस अँड द क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्टरीज नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी लष्करी जे काही रहस्य आहेत त्यांचा उलगडा देखील केलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। आता जनरल मनोज मुकुंद नरवणे कुठले आहेत मित्रांनो? हे पुण्याचे आहेत। पुढे प्रश्न क्रमांक 8, नाबार्ड कडून तयार करण्यात आलेल्या राज्य फोकस पेपर म्हणजे SFP 2026-27 चे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? या ठिकाणी पहा, नाबार्डच्या राज्य फोकस पेपरचं उद्घाटन किंवा प्रकाशन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी आहे।
पुढे पहा प्रश्न क्रमांक 9 आहे. SFP 2026-27 नुसार महाराष्ट्रासाठी नाबार्डने एकूण किती कर्ज क्षमता प्रक्षेपित केली आहे? आता या ठिकाणी पहा 2026-27च्या फोकस पेपरनुसार नाबार्डने महाराष्ट्रासाठी 10.28 लाख कोटी रुपये कर्ज क्षमता प्रक्षेपित केली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता या 10.28 लाख कोटींचं काय होणार आहे ते पुढच्या प्रश्नांमध्ये आपण पाहणार आहोत. 10वा प्रश्न आहे. SFP 2026-27 मध्ये सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांसाठी म्हणजे MSME साठी किती कर्ज क्षमतेची तरतूद करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा नाबार्ड कडून MSME साठी 6.67 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. 10.28 लाख कोटी पैकी 6.67 लाख कोटी कुठे जात आहेत? MSME साठी जात आहेत. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 11. SFP 2026-27 मध्ये कृषी क्षेत्रासाठी किती कर्ज क्षमतेची तरतूद आहे? कृषी क्षेत्रासाठी मित्रांनो आता 10.28 पैकी राहिले किती? 2.32 लाख कोटी हे कृषी क्षेत्रासाठी प्रक्षेपित करण्यात येतील किंवा याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. आयुष्यमान भारत दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी पहा दरवर्षी 30 एप्रिल हा दिवस आयुष्यमान भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय डी असणार आहे. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की आयुष्यमान भारत योजना भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरू केलेली होती? पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 13. 30 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत दिनाची अधिकृत थीम काय होती? या ठिकाणी पहा आयुष्यमान भारत दिवस 2026 ची थीम होती सर्वांसाठी आरोग्य, हेल्थ फॉर ऑल. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 2026 मध्ये कोणत्या वयोगटातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्यावर भर दिला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे 70 वर्षांवरील सर्व वयोवृद्ध नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा दिला जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. आयुष्यमान भारत दिनाचे औचित्य साधून इनोव्हेशन अँड इन्क्लुझिव्हिटी या विषयावर 10वी राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? या ठिकाणी पहा आयुष्यमान भारत दिनाचं औचित्य साधून इनोव्हेशन अँड इन्क्लुझिव्हिटी या विषयावर 10वी राष्ट्रीय आरोग्य परिषद आहे ती 10वी राष्ट्रीय परिषद आहे ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली आहे? तर ती चंदीगड या ठिकाणी आयोजित केली गेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात 1 मे रोजी सुरू झालेल्या राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रथमच कोणता नवीन ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे? या ठिकाणी पहा प्रथमच स्वगणना म्हणजे स्वतःहून पोर्टलवर जाऊन आपली माहिती भरणं अशी पद्धत किंवा अशी तरतूद किंवा हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. स्वगणना हा
पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यासाठी वेबसाईट पुढे पहा. प्रश्न क्रमांक 17, स्वगणनेसाठी नागरिकांसाठी शासनाने कोणते अधिकृत पोर्टल उपलब्ध केले आहे? पोर्टल पहा. पर्याय बी आहे https://se.census.gov.in. ठीक आहे, हे याच्यावर जाऊन आपण काय करू शकतो, अधिकृतपणे आपली माहिती जनगणनेसाठी देऊ शकतो किंवा फॉर्म भरू शकतो. आता याच्या अंतर्गत काय केलं जाईल पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 18, राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी म्हणून कोण कार्यरत आहेत? त्या ठिकाणी पहा, डॉक्टर निरुपमा डांगे या राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, स्वगणनेदरम्यान नागरिकांना अर्जामध्ये एकूण किती प्रश्नांची माहिती भरावी लागणार आहे? जर आपण त्या पोर्टलवर गेलो आणि त्या ठिकाणी आपली जनगणनेसाठी माहिती भरत असू तर त्यावेळी आपल्याला 33 प्रश्नांची माहिती भरावी लागणार आहे. किती? 33. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रात जनगणनेचा दुसरा टप्पा म्हणजे जातीनिहाय जनगणना कधी प्रस्तावित आहे? या ठिकाणी पहा, फेब्रुवारी 2027 पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होऊ शकतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पहिला टप्पा सुरू झालेला आहे 1 मे 2026 पासून. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात जनगणनेसाठी अधिकारी घरोघरी जाऊन जनगणना कोणत्या कालावधीत करणार आहेत? आता मित्रांनो, सुरुवातीला 1 ते 15 मे या कालावधीमध्ये काय होणार आहे तर सेल्फ सेन्सस म्हणजे स्वजनगणना होणार आहे. त्याच्यानंतर पुढे 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये काय केलं जाईल? अधिकारी घरोघरी जाऊन जनगणना करतील. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि त्यानंतर पुढे फेब्रुवारी 2027 पासून काय सुरू होईल तर जातीनिहाय जनगणना देखील सुरू होईल. प्रश्न क्रमांक 22, जम्मू आणि श्रीनगर या दोन शहरांना अलीकडेच कोणत्या रेल्वे मार्गाने जोडण्यात आले आहे? या ठिकाणी पहा, जम्मू आणि श्रीनगरला वंदे भारत एक्सप्रेसनं जोडण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, जम्मू आणि श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला कोणी हिरवा झेंडा दाखवला? या ठिकाणी पाहायचं आहे, भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत तर अश्विनी वैष्णव यांनी जम्मू आणि श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी. प्रश्न क्रमांक 24, काश्मीरमधील या वंदे भारत एक्सप्रेसने पहिल्यांदाच कोणत्या नदीवरील उंच पुलावरून प्रवास केला आहे? या ठिकाणी पहा, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणता आहे जो एका नदीवर आहे तर त्याचं नाव आहे चिनाब रेल्वे पूल. आणि मित्रांनो, हा चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, वंदे भारत एक्सप्रेसने याच पुलावरून पहिल्यांदाच प्रवास केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 25, काश्मीरमधील वंदे भारत एक्सप्रेस उणे किती अंश सेल्सिअस तापमानातही सुरळीत धावू शकते? या ठिकाणी पहा, काश्मीरमध्ये जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेली आहे ती -10 डिग्री सेल्सिअसमध्ये देखील सुरळीतपणे धावू शकते. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे, -10 डिग्री सेल्सिअस. पुढे प्रश्न क्रमांक 26, प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या किती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 20 डबे असणार आहेत. किती? 20. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी आहे. प्रश्न क्रमांक 27, नुकत्याच बिनविरोध पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत जिशान सिद्दीकी हे कोणत्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत? मित्रांनो, जिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत आणि ते राष्ट्रवादी अजित पवार किंवा मूळ राष्ट्रवादी NCP चे प्रतिनिधित्व करत आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 28, विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवे हे कोणत्या पक्षाकडून बिनविरोध निवडून आले आहेत? त्या ठिकाणी पहा, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 29, विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालेल्या सुनील कर्जतकर यांचा पक्ष कोणता? सुनील कर्जतकर, भाजप, भारतीय जनता पार्टी. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 30, राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठात रूपांतर करण्याच्या धोरणासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष कोण आहेत? या ठिकाणी पहा, राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे खासगी विद्यालयामध्ये रूपांतरित करण्यासाठी डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे.
आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. डॉक्टर भूषण पटवर्धन समितीला आपला अहवाल राज्य सरकारला सादर करण्यासाठी किती वेळ दिला गेलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, डॉक्टर भूषण पटवर्धन समिती आहे ती 2 महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करेल, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. तर या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.